दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पुन्हा आलेले पाहायला मिळाले, अशातच आता परत चर्चा सुरू आहेत. महानगरपालिकेत सुद्धा एकत्र पाहायला मिळतील का अशी शक्यता वर्तवली जाते. काय नेमकं सध्या मला त्याच्यातलं काही माहिती नाही. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो. पक्षप्रमुख जो निर्णय घेतो त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा असतो. काही विधान परिषदेमध्ये उपसभापती आहेत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, संसदीय पद्धत कुठेतरी पाळली गेली पाहिजे असं शंभूराजे देसाई म्हणाले. तुम्ही ह्या सगळ्या विषयासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार आहात. हे पहा, उपसभापती या कोणत्या पक्षाच्या नसतात. सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे पद हे निष्पक्ष असतात. निपक्ष नाही, निष्पक्ष असले पाहिजे, कोणत्याही पक्षाचे नसतात. असं असताना साहित्य संमेलन एक आपलं संस्कृतीचं जतन करण्याचं, आपलं उत्सवाचं एक व्यासपीठ आहे. तिथं घाण करून ठेवलं आहे. बाकीच्या एखाद्या व्यासपीठ पक्षाच्या बोलल्याचं मी समजू शकतो. तिथं घाण करून ठेवलं तर यांची क्षमता, यांची मानसिकता कशा पद्धतीनं घाण ठिकठिकाणी करण्याची लक्षात येते मला असं वाटतं. सर, कोकाटे जे मंत्री कोकाटे आहेत त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री यांनी आम्हाला दम दिला आणि 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे. मस्ती कराल तर घरी झालं असंही आम्हाला म्हटलंय. पीए आणि ओएसडी मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातात काही राहिलेलं नाही असं म्हणायला. मला असं वाटतं काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशाचे गृहमंत्री खरं शब्द बोलले होते की देशात पंतप्रधान, PM, CM आणि तालुक्याचा तहसीलदार एवढेच महत्त्वाचे पद आहेत. हे 3च पदं महत्त्वाचे या देशामध्ये. बाकी हे पद व्यवस्था हे अतिशय खरं बोलले होते ते. त्यामुळे हे मंत्र्यांनी नुसत्या गाड्या घ्याव्या, बंगला घ्यावे, मोठेपणाने मिरवावं, बाकी तुम्हाला कोणतंही काम उरणार नाही. जसं केंद्रातल्या मंत्र्याला तसं राज्यातल्या मंत्र्यांना होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोकाटेंना जो न्याय आता लावला पाहिजे. राहुल गांधींना कसा न्याय लागला होता, सुनील केदारांना कसा लावला होता. 24 तासात त्यांची आमदारकी, खासदारकी रद्द केली. आता कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद ताबडतोब काढलं पाहिजे. तुम्ही करता काय? तुम्ही 1 रुपयात विमा दिले तर भिकाऱ्याला 1 रुपया देत नाही असं म्हणता, इतकं वक्तव्य करता. तर मला वाटतं तुमची मंत्रिपदावर राहण्याची लायकीच नाही आहे. म्हणून मुख्यमंत्री तुम्हाला बरोबर, आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे, दिल्या भाकरीचे राहावं तेवढं दिल्या भाकरीचे राहा. अध्यक्ष म्हणतात की मला न्यायालयाची प्रत आली नाही, त्याच्यामुळे काय कारवाई त्यांच्यावरती. राहुल गांधीची बरी 24 तासाच्या आत, लगे 1 तासाच्या आत आली होती लोकसभेमध्ये. सुनील केदारची भले आली होती ताबडतोब. आणि आता तुम्हाला न्यायालयाची प्रत भेटत नाही. ऑनलाईन येत असते ना, ती यायची काय गरज आहे? याचा अर्थ तुम्ही जागरूक नाही आहे. याचा अर्थ तुम्ही वकील आहे का नाही आहे हा पण प्रश्न आहे. कारण तुम्ही वकील आहात, तुम्ही वकिली केलेली आहे. न्यायालयाची प्रत कशी असते, कशी येत असते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. स्वतःचं असलं की ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून बघायचं.